Swargulu. It was pleasure to serve you on Red Air for past 12 days. Weather outside is pleasant. We hope you have a peaceful stay in Swargulu. चित्रगुप्ते आणि ते सुद्धा सीए. या डॉक्टर सकाळी मला तुमचा फॉर्म स्कॅन करू दे. तोपर्यंत तुम्ही तुमची इथे बॅलन्स शीट बघू शकता. बॅलन्स शीट ती तर आमचे सीए बनवतात. बरोबर आहे, आमच्याकडे असते. पण बॅलन्स शीट मध्ये ज्या दोन बाजू असतात ना, ऍसेट्स अँड लायबिलिटीजच्या, आमच्या इथे थोड्याशा वेगळ्या पद्धती. म्हणजे ऍसेट साईडला जे तुम्ही पृथ्वीवरती पुण्यकर्म केलंय ते, किंवा जे कष्टाचे दिवस घालवले ते, आणि लायबिलिटी साईडला जे तुम्ही पापकर्म केलंय ते, आणि जे चैनीचे दिवस घालवले ते. तर डॉक्टर, सगळा पृथ्वीवरचा तुमचा हिशोब केला तर तुमच्याकडे 4 दिवसांचं क्रेडिट आहे. काय? फक्त 4च दिवस? अहो, कुठली करन्सी वापरता तुम्ही इथे? युरो, डॉलर की रुपी? आणि गोल्ड कॉइन्स वगैरे नाही आहेत का? अहो, मगाशी मेनकाने सांगितलं नाही का तुम्हाला, ते सगळ्या भौतिक गोष्टी पृथ्वीवरती, इथे सगळा हिशोब वेळेत. आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आतापर्यंत तुमच्या पृथ्वीच्या वास्तव्यात तुम्ही चांगल्यापेक्षा वाईटापेक्षा 4च चांगले दिवस घालवलेत डॉक्टर. थँक्स मेनका. हो, मेनका केओटी देऊन गेली. त्याच्यात तुमचा स्वर्ग प्रवासाचे 4 दिवस, स्वर्ग प्रवासाचे 12 दिवस ऍड झाले. त्यात परत त्या प्रवासादरम्यानचं तुमचं मद्यपान, परत अतिरिक्त आहार ज्याला तुम्ही पृथ्वीवरती चकणा म्हणतात, आणि मेनका नृत्य वगैरे, त्या सगळ्याचे 20 दिवस ऍड झाले डॉक्टर. त्यावर जीएसटी 18%, सगळं ऍड करून 23.6 दिवस, राऊंडेड टू 24 दिवस डेबिट पडले. जीएसटी? इथे पण आला का जीएसटी? हो, मग 2017 पासून झाला. तुमच्याकडनंच तर शिकलो आम्ही. बर, आता तो सगळा हिशोब करता 20 दिवसांचा डेबिट पडलाय तुम्हाला. थोडक्यात तुम्हाला आता पुढले 20 दिवस नरकात सेवा करावी लागेल. आता तिथे सेवा केल्याबद्दल थोडंसं क्रेडिट येईल तुमच्या पदरी. मग जमलं की या परत या रांगेत. तोपर्यंत तुम्ही त्या पलीकडच्या रांगेत उभ्या राहा. अहो, पण हे सगळं तुमच्या त्या एअर हॉस्टेसने आम्हाला सांगितलं नव्हतं, जीएसटी वगैरे. डॉक्टर, असं सगळं सीए वरती सोपून चालत नाही. तुम्ही तो टर्म्स अँड कंडिशनचा तो छोटासा स्टार वाचला नाही. अरे बापरे, डॉक्टरांनाच 20 दिवस त्यांचं डेबिट केलंय. मी तर फॉर्म न दिलेलाच बरं, पण देते, बघूया काय म्हणतात. अहो, विचित्र गुप्ते, घ्या माझा फॉर्म बघा. मला विचित्र म्हणता आणि फॉर्म बघायला सांगताय, पण तुमचा ऍडव्होकेट बरोबर आहे. तुमचा फॉर्म न बघितलेलाच बरा. काय तसं तुमचा व्यवसाय चालू केल्यापासनं तुमचं पूर्ण आयुष्यच खोटं आहे. फॉर्म गाठीशी आहे तुमच्या. थोडक्यात सांगायचं झालं आमच्या भाषेत, तर तुमचं पूर्ण नेटवर्क निगेटिव्ह झालंय. असं काही नाही हो. तुम्ही परस्पर त्या रांगेत उभ्या राहा. पुढली 20 वर्ष तरी तुम्हाला 20 वर्ष तर ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ओव्हर रूल्ड. माय फुट. फुटा. मी तरी माझा फॉर्म देऊ का? का? हीच तर आपल्या ज्ञातीची समस्या आहे. अहो, तुम्ही तुमच्या क्लायंटशी इतकी मजबूत बॅलन्स शीट बनवता, मग तुमची कमजोर कशी असेल? चांगली मजबूत आहे या दाखवतो. हे बघा, व्यवसाय सुरू करायच्या 3 वर्ष आधीपासूनच तुम्हाला क्रेडिट मिळालंय की. आर्टिकलशिप, त्याशिवाय ती महाकठीण परीक्षा, प्रत्येक अटेम्प्टचे 6 महिने. तुम्हाला किती लागले? इंटरला 3च लागले, फायनलला फक्त 2. मग 2.5 वर्ष ती मिळाली. ते ऍड होता. हो, मग त्या फायनलला 3 लागले. आता मला स्पेशल दूध खालती पाठवून त्याचं ऑडिट करावं लागेल. आता हल्ली तुमच्याकडे पीअर रिव्ह्यू कसं चालू झालंय तसं. हरकत नाही, पण तरी 2.5 वर्ष जरी मिळाले, त्यावरती तुम्ही कितीतरी तुमच्या क्लायंट्सना कर्ज मिळवून दिलं, त्यांना आयुष्यातनं वर काढलं.
त्यांचा इंटरेस्ट वाचवला, त्यांचा कर वाचवला. बरं, हे सगळं केल्याबद्दल तुम्हाला मोबदला तरी वेळच्या वेळेत आणि जेवढ्याच तेवढा मिळाला का? कधीच नाही. कधीतरी तो मिळाला पण नसेल. मग ते पण पुण्य आहेच की गाठीशी. सगळं मोजता 7 वर्ष आरामात आहेत तुमच्याकडे. खुशाल राहा. वाव. पण तो स्वर्गलोक प्रवासाचा खर्च? शाबास, ह्याला म्हणतात पक्का चार्टर्ड. हिशोबाला पक्के आहात बाकी तुम्ही. अहो पण मी पण एक चार्टर्ड अकाउंटंटच आहे. सगळा हिशोब करूनच सांगतोय तुम्हाला. 7 वर्ष आरामात राहा आणि अगदीच क्रेडिट वाढवायचं असेल तर आमची ती ICS ची परीक्षा द्या. ICS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ स्वर्गलोक. काय इथे पण? हो, हो. वाव. मला पण आर्टिकल्स हवेत. अजिबात मिळत नाही. अहो, काय लावली आहे ही पार्शलिटी? हे बघ हा, आम्ही पण इंटर्नशिप केली होती हा, आम्हाला पण क्रेडिट पाहिजे. ऍडव्होकेट मॅडम, इथे उगीच वाद घालू नका. पृथ्वीवरती तुम्हा लोकांना GST होता? नाही हा, नव्हता. मग या CA लोकांना होता. बरं, असं कधी तुम्ही ऐकलं एखादा विद्यार्थी ऍडव्होकेट किंवा डॉक्टर व्हायला गेला पण होऊ शकला नाही? नाही, तसं नाही. असे कितीतरी विद्यार्थी CA लोक दाखवू शकतील ज्यांनी CA मधून सोडलंय. बरं, त्यापेक्षा तुम्हाला ते पृथ्वीवरती राजनैतिक महत्व तरी केवढं आहे. प्रत्येक दुसरा नाही तर तिसरा MP MLA ऍडव्होकेट असतो. या CA नी कोणाकडे बघायचं? आणि त्याशिवाय मी पण एक CA आहे, त्यामुळे फ्रॅटर्निटी बायस थोडासा असणार की. पण हे बरोबर नाही आहे हा. हे हे चांगलं बघा, नाही आहे. मी सांगून ठेवते, मी तुमच्यावर केस करेन. उगीच इथे वाद घालू नका. गप गुमान जा, नाहीतर अजून एक दिवस डेबिट करीन. मी ना आर्टिकलशिप मध्ये असताना एक जोक ऐकला होता की एक CA, ऍडव्होकेट आणि एक डॉक्टर वर येतात आणि त्या ऍडव्होकेट आणि डॉक्टरला म्हणे तुरंत नरकात पाठवतात. CA ला म्हणतात 3 वर्ष जा, मजा करतो स्वर्गात. का म्हणे तर त्याने आर्टिकलशिपची 3 वर्ष ऑलरेडी बिचाऱ्याने नरकात भोगलेली असतात. आता तो जोक इथे आज असा खरा होईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. धन्य आहे बाबा चार्टर्ड अकाउंटन्सी. कॅप्टन, दक्षता कलंगुटकर. डॉक्टर, तन्मय भिडे. ऍडव्होकेट, दीपश्री शानकर. आमची स्वतःची CA, CA. अतुल जोशी, चित्रगुप्त अँड रायटर ऑफ द And अँड डायरेक्टर धनश्री प्रमुख खानोलकर. एअरोस्पेस.